आज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांकडून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। विरोधकांकडून शुभेच्छा आल्यानं चर्चेला उधाण। उद्या संघ आणि भाजपची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार बैठक। दोन 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर 8.2 राहण्याचा अंदाज। तर 2023च्या तुलनेत 2024 मध्ये महागाई कमी झाल्याचाही दावा। आर्थिक पाहणी अहवालातून माहिती समोर। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही। लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारची माहिती। लाडकी बहीणनंतर आता लाडका कंत्राटदार योजना सुरू। विजय वडेट्टीवारांची सरकारवर जहरी टीका। तर चड्डा नावाच्या कंत्राटदाराला 400 कोटी रुपये द्यायचा निर्णय झाल्याचाही दावा। कावड यात्रेप्रकरणी दुकानांवर मालकाचं नाव टाकण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निर्णयाला ब्रेक। बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार। केंद्र सरकारचं संसदेत लेखी उत्तर सादर। मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक विलंबानं। लोकलला 10 ते 20 मिनिट उशीर।